हे समीकरण आता बनलंय रेहान सुपर किंग करता आणि त्यांच्याकडे चांगले अनमोल हिरे आहेत जे या धावा पूर्ण करू शकतात। समोरच्या इनकडून गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आता आलाय हर्ष पाटील। हर्ष पाटील याची कामगिरी जर बघितली तर यापूर्वी त्यांनी एक षटक टाकले, 14 धावा दिल्यात, एक सफलता मिळवलंय आणि ह्या मॅच मध्ये तो आता ह्या सेकंड स्पेल मध्ये तो काय करतोय। समोर स्ट्राइकिंग कडे बॅटर आहे रोहित, डिफेन्स करायचं होतं, सॉफ्ट डिसमिसल, विकेट झाले पतन, जे हवं होतं ते मिळतंय या संघाला। गॉन चांगली गीत वाजवली जात आहेत। मनोरंजनाचं साधन म्हटलं तर निश्चितच डीजे आहे। आता 17 बॉल शिल्लक आहेत आणि 17 बॉल मध्ये 33 धावांची आवश्यकता। 11च्या सरासरीने या 33 धावा बनवायच्या आहेत आणि अशातच आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत। मॅन फ्रॉम कशित कोपर मिस्टर नारायण वजे म्हणून एक मोठा खेळाडू आहे, आदर्शवादी खेळाडू आहे, तो स्ट्राइकिंग कडे गोलंदाज तयार। स्लो बर्बन चेंज ऑफ पेस, फक्त ऑफ स्टमर सफल होऊन मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न खेळाडू करतायत आणि अशा रीतीने आता दबाव येताना धाव फलकावर धाबा आहे त्या 3 गडी बाद 38 धाबा, 16 बॉल शिल्लक आहेत, 16 बॉल्स मध्ये 33 धावांची आवश्यकता। व्हॉट मॅच। एक वेळ अशी होती की मॅच सहजरित्या जिंकला जाईल, मात्र गोलंदाजाने दाखवून दिलंय की अजूनही मॅच संपला नाही। पुन्हा एकदा बीट करतायत नारायण या खेळाडूला, गोलंदाज होतोय बीट, फलंदाज ठरतोय बीट आणि हा मॅच होईल काय सुपर हिट। धावसंख्या आहे ती 38, 15 चेंडू आणि 15 चेंडू मध्ये 33 धावांची गरज आहे। आणखीन 1 ते 2 चेंडू चांगले टाकावे लागतील गोलंदाजाला, तर दुसऱ्या बाजूला दबावामधून बाहेर निघण्याकरता काहीतरी करावं लागेल। बाहेर निघणाऱ्या चेंडूला बाहेर काढण्याचा प्रयत्न असफल ठरेल काय। कॅचेस विन द मॅचेस आणि एक चांगला झेल नारायण वजे या खेळाडूला केले जाते बाद। बिग ब्लो, मोठी विकेट सापडली। रेहान सुपर किंगचा परफॉर्मन्स जर आपण बघितला आगरी प्रीमियर लीग 2023 मध्ये तर 3 मॅच पैकी 2 मॅच ते जिंकलेत, एका मॅच मध्ये त्यांना पराभवाच्या छायेमध्ये जावं लागले आणि त्याच्यानंतर आताचा हा मॅच फार महत्वाचा आहे त्यांच्याकरता। दुसऱ्या बाजूला अजूनही एका विजयाच्या शोधामध्ये आहेत फिल्डिंग करणाऱ्या संघाचे खेळाडू आणि फिल्डिंग करणारा संघ आपल्याला बघायला मिळतोय सोनावे लॉयन्सचा। 14 बॉल 33 धावांची गरज। नवीन बॅटर मैदानाच्या आत गेलाय अमर दीपक, 6 बॉल्स मध्ये 14 रन्स बनवतोय। नारायण वजे स्वस्तामध्ये बाद झालाय आणि आता जबाबदारी स्वीकारण्याकरता अमर तयार आहे। डावखुऱ्या हाताचा खेळाडू आहे, हवेचा वेग त्याच्याकरता पोषक आहे। पाहू शकतायत समोरच्या इनकडून पुन्हा एकदा आता ओव्हर पिच बॉल, फलंदाजाला केलं जाते बीट, सातत्य राखतोय गोलंदाज, दबाव फार कमी आहे। बघा ना काय गोलंदाजी केलंय, W0 W0। 5 बॉल मध्ये अप्रतिम गोलंदाजी करताना गोलंदाजाने 2 सफलता मिळवल्यात। काय चांगली गोलंदाजी, तारीफ करेन गोलंदाज हर्ष पाटील याची, कारण त्यांच्या खेम्यामध्ये आता हर्ष निर्माण झाला असेल। पुन्हा एकदा बीट करण्याकरता हा उत्कृष्ट दर्जाचा चेंडू टाकलाय आणि या स्पर्धेमधील हे पहिलं निर्धाव षटक। षटकाची झाली समाप्ती। 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा 4 गडी बाद 38 धावा। आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये 33 धावांची गरज आहे।